नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत मसालेदार आणि हॉटेलसारखी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी। आणि या रेसिपीमध्ये एक छोटासा सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तर बघू शकता। त्यासाठी 1 पाव मी एवढा पनीर घेतला, त्याला किचणीने किचून घेतलेला आहे। त्यानंतर 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 5 ते 6 हिरवी मिरची, 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहे। त्यानंतर मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि मीठ घेतलेला आहे। तर बघू शकता आपले साहित्य बघून झाले। त्यानंतर एका कढईमध्ये एका पॅनमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा घालून घ्यायचा आहे। जिरा चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा इथे जवळपास मी 2 कांदे बारीक कट करून घेतलेले होते। त्यानंतर आपल्याला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरचीसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली मिरची घालून घ्यायची आहे। मिरचीसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। तर बघू शकता त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे बेसन। तर बघू शकता इथे आपल्या मिरची आणि कांदासुद्धा चांगल्या प्रकारे थोडंसं सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच बेसन आज आपण यामध्ये घालणार आहोत। तर ढाब्यावरील जे पनीरचे जे रेसिपीज असतात त्यामध्ये बेसन हा सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलेला असतो। त्यामुळे बेसनामुळे भुर्जीला छान टेक्स्चर, मस्त चव आणि ढाब्यासारखा खमंग फ्लेवर येतो। तर बघू शकता त्यानंतर इथे 2 ते 3 टेबलस्पून एवढा बेसन मी घातलेला आहे। बेसन घातल्यामुळे आपल्या भुर्जीला चांगल्या प्रकारे टेक्स्चर आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट अशी लागते, एकदम ढाब्यासारखेच खमंग फ्लेवर येतो। तर बघू शकता त्यानंतर तेलामध्येच आपल्याला बेसन चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, त्यामुळे बेसनसुद्धा आपल्या चांगल्या शिजलं जाईल। तर बघू शकता इथे त्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे। यामध्ये मी बारीक 2 कट केलेले टोमॅटो घालून घेत आहे। त्यानंतर ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे बेसन आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे आपले टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून एवढा मी गरम मसाला त्यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर काही बेसिकचे मसाले आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। यामध्ये आपण काही जास्तचे मसाले घालून घेणार नाही। त्यानंतर 1 तुकडा बटरचा घातलेला आहे, त्यामुळे आपल्या भुर्जीला एकदम ढाबा स्टाईल चव आणि येईल। त्यानंतर बेसिकचे मसाले घालून घेतलेले आहे, त्यामध्ये मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि मीठ। त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले तेलामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे टोमॅटोसुद्धा आपला सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर आपण बारीक किसून घेतलेला पनीर होता ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे संपूर्ण पनीर मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे पनीर तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे भुर्जी शिजवून घ्यायची आहे। तर बघू शकता पनीरला मसालासुद्धा आपला चांगल्या प्रकारे लागलेला आहे। त्यानंतर आपल्याला 5 मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे त्याला वाफवून शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे आपली पनीर भुर्जी एकदम रेडी आहे। तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा फुलका पराठासोबतसुद्धा खाऊ शकता। तर बघू शकता इथे आपली भाजी
पनीर भुर्जीसुद्धा तयार झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायचा आहे. 5 मिनिटांनंतर बघू शकता आपल्या भुर्जीला तेल सुटलेलं आहे आणि आपली भुर्जीसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे आणि शिजलेली सुद्धा. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेऊयात. तर बघू शकता आपली भुर्जी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही गरमागरम फुलका, पराठा किंवा पावसोबतसुद्धा खाऊ शकता. पनीर भुर्जी खूपच भन्नाट लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढची नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल, अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये रेसिपी आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो. तर तुम्हाला अशाच सोप्या रेसिपी बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशीच नवीन रेसिपी, अगदी सोपी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बाय.